जे फिरलो, लोकांना भेटलो आणि अगदी 41 मत. हा जो पराभव आहे, या पराभवातून साहेब तुम्ही नेमकं काय शिकले? समोर एक बोलतात आणि लगेच पाठ फिरल्यावर दुसरं बोलतात. त्यांना ह्याला दाखवतो, त्याला दाखवतो, माझंच भलं व्हावं असं नव्हता. त्याला दोष आहे. कुणावर नाराज होणार आणि मग रुसणं, कुणाला तरी दोष देणं हे मला आवडत नाही. मग दोष कुणाला द्यायचा? मी एक कोणतरी पडलो म्हणजे काय भारतीय जनता पार्टीचं नुकसान होत नाही, माहितीचं नुकसान होत नाही. पाहुण्यांनी दगाबाजी केली. त्यांना थोडी असूया वाटणं, त्यांना थोडं ह्याला एवढं का मोठं लगेच येऊन देणं, हा मागत नसताना ह्याला तिकीट का दिलं. मग त्यांनी थोडंसं बेबनाव निर्माण करून ते थोडंसं स्वतःच्या लेवलला, वैयक्तिक लेवलला नेलं. बंडखोरी करून दादांचं ना ऐकून उभारले, त्यांनी मतं घेतली. त्यांनी ऐन वेळेला मुद्दाम वेगळ्या पद्धतीचा विचार प्रचार केला. दोष आपण कुठेतरी कमी बोललो, आपण काम करायला कमी बोललो, आपण कुठेतरी आपला विचार रोजवायला कमी बोललो, आपण आपल्या लोकांना विश्वास देऊ शकलो नाही. हा कमीपणा आहे. कारण पराभव झाला, निवडणुकीचा निकाल लागला आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला विजयी उमेदवारांचा पॅव्हेलियनला जो सत्कार समारंभ आयोजित केला होता, त्याच्या नियोजनापासून सगळ्या यंत्रणेमध्ये आपण पुढे होतो. छोटे मन से कोई बडा नहीं होता और छोटे मन से कोई खडा नहीं होता. काही पद नको, काही सत्ता नको, पण आम्हाला विचारासाठी काम करायचं आहे. खुदी को पर इतना बुलंद की भगवान भी पूछेगी तुझी रजा क्या है. धन्यवाद. दर्शक हो, नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. महानगरपालिका निवडणूक झाली, निकाल लागला आणि निकालानंतर बघायला गेलं तर पराभव झालेला जो उमेदवार असतो तो घरातून बाहेर पडत नाही. मग ते 10 दिवस असेल, 15 दिवस असेल, महिना असेल, 2 महिना असेल, कार्यकर्त्यांना असेल किंवा त्याच्या पक्षाला असेल, पक्षातील पदाधिकाऱ्यांना असेल किंवा नागरिकांना किंवा मतदारांना दोष देत चालत असतो. पण असं एकमेव याला अपवाद म्हणावा लागेल की राहुल चिक्कोडे साहेब. कारण पराभव झाला, निवडणुकीचा निकाल लागला आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला विजयी उमेदवारांचा पॅव्हेलियनला जो सत्कार समारंभ आयोजित केला होता, त्याच्या नियोजनापासून सगळ्या यंत्रणेमध्ये आपण पुढे होतात. जे निवडून आलेले आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण पुढे होतात. साहेब, मला एक आपल्याला विचारायचं आहे की पराभव झाल्यानंतर सुद्धा त्याचा एक मनात दुःख बाळगून किंवा त्याचं कुठेही निवडून आल्यात मी पराभव झाले, माझा पराभव झालाय, ह्याचं दुःख न ठेवता तुम्ही एवढा मन मोकळेपणाने नेमकं हे काय? एकतर गेली 30 वर्ष म्हणजे अगदी 97 पासून भारतीय जनता पार्टीचा विचार घेऊन काम करायला लागलो. संघाशी संपर्क आला. मग असे लोक बघितले की जे काही पद नको, काही सत्ता नको, पण आम्हाला विचारासाठी काम करायचं आहे. आणि करता करता चंद्रकांत दादांच्यावर इतकी वर्ष काढल्यानंतर, जसं दादा म्हणतात की मी कोरं पाकिट आहे, मला कुठेही टाका जाणार, तसं ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ज्यापासनं लागलं की निवडणूक होणार 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 वर्षभर चाललं की राहुल उभारणार काय. मी म्हणलं नाही, जरा मी आता वेगळं काम करतो. मागच्या वेळी पण मला महामंडळाची संधी दिली होती, ती आहे करतो. पण पार्टीनं ही 4 प्रभागीय सदस्य रचना झाल्यामुळे त्या भागाचा भौगोलिक क्रम बघता, रचना बघता मला नेत्यांनी सांगितले की तू उभारायला पाहिजे आणि मी उभारलो. त्यामुळे दिवस किती मिळाले? 20. म्हणजे फॉर्म वगैरे भरण्याचा टेक्निकल ह्याच्यात माझे 2-3 दिवस गेले, कारण अचानक सांगितलं. त्यामुळे मिळाले दिवस 20. मग त्या 20 दिवसात सुद्धा जे प्लॅन केला, जे फिरलो, लोकांना भेटलो आणि अगदी 41 मत, अगदी 41 मत. बरोबर. त्यामुळे तो पराभव म्हणजे काय असं काहीतरी फार मोठं झालं असं नाही. पण एखादा विचार घेऊन जात असताना कधी पराभव कधी जय होणार. मग अटलजी एकदा म्हणले होते की छोटे मन से कोई बडा नहीं होता और टूटे मन से कोई खडा नहीं होता. अशा समृद्ध विचारानं मोठा झालेला पक्ष आहे, त्याचा मी एक पाईक आहे. आणि मग रुसणं, कुणाला तरी दोष देणं हे मला आवडत नाही. त्यामुळं दादा जसं झुंझून पुढे जातात तसं मी पार्टीचा एक विचारवंत आहे. नरेंद्र मोदी, अमित भाई शहा, देवेंद्र फडणवीस अशांची पार्टी आहे की जिथं मी रुसलो तर मी कमी होईल. त्यामुळे मला रुसलो नाही, सगळ्यांचा आदर करून ज्यांनी मला एवढी चांगली मतं दिली त्यांचा काय दोष आहे, कुणावर नाराज होणार. आणि सगळे लोक माझ्यासाठी ताकदीनं लागले, हा माझ्यासाठी आनंदाची बाब असल्यामुळं त्याच दिवशी मी निकाल अगदी 2:30 पावणे 3 लागला, 3 वाजता मी बाहेर पडलो. घरातले काही असे दुःखी होते. बरोबर. माझी मुलं जी सगळी कार्य केलेली रडत होती. मी त्यांना सांगितलं की मी आहे ना, अजून भरपूर काम करायचंय आणि देवानं
एक संधी ही दिली नाही म्हणजे देवाच्या मनात असं की राहुल ह्याच्यासाठी बनलेला नाही आणि काहीतरी मोठं काम करायचं पण आहे असं मला एका वाटतं. बाजूला बघितलं तर विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेपलं आणि 20 मतं. मी म्हणतो विजयासाठी किती 21 ते 22 22 मतं लागणार बरोबर, होती. 22. त्या 22 मतांच्यासाठी मला एक राहते की हो. अजून थोडा प्रयत्न करायला पाहिजे होता, अजून थोडं केलो असतो. दिवस एकतर कमी मिळालेले होते, ह्याची कुठेतरी खंत होती. पक्षानं आदेश दिला आणि आपण उभारलो. आपली इच्छा नव्हती, हो, इच्छा नसताना सुद्धा आपण ह्या रिंगणात आलो आणि म्हणजे वाटतं ना मनातून एक की बाबा ह्या 22 मतांच्यामुळे माझा पराभव. हो तेच सांगतोय की मी दुसरा पॉझिटिव्ह असा विचार की ग्लास भरलेला आहे 20 दिवसात येऊन प्रस्थापित आला म्हणजे जे तिथं वर्षानुवर्ष कितीतरी होते वर्ष, 2 टर्म होते किंवा आमच्यातलेच काही लोक बंडखोरी करून दादांचं ना ऐकून उभारले त्यांनी मतं घेतली त्यांनी ऐन वेळेला मुद्दाम वेगळ्या पद्धतीचा विचार प्रचार केला. बरोबर. अशा पार्श्वभूमीवर की ही दादांची निवडणूक दादांचा माणूस आहे दादांचा पदाधिकारी होईल अशा यानं सगळ्यांनी घेरून सुद्धा दुसरा चांगला विचार एवढ्या सगळ्यांनी घेरून राहुलला ह्यात संधी मिळायला नको असं वाटून सुद्धा सगळ्या जनतेनं आणि माझे जे मस्त कार्यकर्ते जे भाजपच्या विचार होते त्यांच्यामुळं इथपर्यंत राहिलो ना. त्यामुळे हा पॉझिटिव्हनेस पाहिजे. दरवेळा हरलो दुसऱ्याला शिव्या द्यायच्या दुष्ण द्यायची हे कमकुवत मनाचं लक्षण आहे. नाही एका बाजूला बघायला गेलं तर बंडखोरी ज्यांनी केली ती जर का त्यांनी केली नसती त्याच्यापेक्षा मी असं म्हणेन की पक्षानं पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांना आदेश दिला की तुम्ही फॉर्म भरा तुमचं तिकीट आहे अशा पद्धतीने त्यांना एक ग्रीन सिग्नल दाखवला होता. मग हे कुठं ना कुठं तरी ह्या ओव्हरऑल हे जे सगळं बंडखोरी झाली याला कारणीभूत आहे असं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही पार्टीचा जो विचार असतो तो फार मोठा असतो. आमचे जे नेते ठरवतात ते त्यांच्या डोक्यात की कमळ आधीपासून पोचावं बरोबर असं होतं. पण काही लोकांना तो पार्टीचा मोठा विषय आहे किंवा मोदी साहेबांच्या उदयानंतर किंवा सत्ता आहे म्हणून जे लोक आले त्यांना पार्टी कळाली नाही. मग त्यांनी थोडंसं बेबनाव निर्माण करून ते थोडंसं स्वतःच्या लेवलला वैयक्तिक लेवलला नेलं. आता त्यांच्याबद्दल काय आपल्याला राग मानायची गरज नाही. पण मी पार्टीला दोष कधीच देणार नाही. ह्या लोकांना वाटलं आणि त्यांनी त्यांच्यामुळे फारच परिणाम झाला. पण शेवटी आता लोकशाहीत काही गोष्टी होणार पण सुदैवानं आमची महायुतीची म्हणून आपण सत्तेत येणार आपला महापौर येणार आपले पदाधिकारी होणार आणि आपल्या कोल्हापूरचे प्रश्न सुटणार हा आनंद पण आहे ना मनामध्ये. बरोबर. त्यामुळं मी एक कोणतरी पडलो म्हणजे काय भारतीय जनता पार्टीचं नुकसान होत नाही महायुतीचं नुकसान होत नाही. पण निवडून आलेले लोक चांगला कारभार करतील ह्यासाठी मी प्रयत्नशील राहणार. आज मी एक 40 लोकांच्या झोपडपट्टीचा विषय आरक्षणाचा आहे त्यासाठी मी जाऊन कदम साहेबांना भेटून आलो आज दुपारी. त्यामुळं इतकं मोठं काम असताना मला हे दिलं नाही तर माझं चालणार नाही असं नाही ना. त्यामुळे मोठा विचार करण्यासाठी आता आपण कामात राहू. एका बाजूला बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीचा आता कोल्हापूरमध्ये एक मोठा वटवृक्ष आपल्याला पाहायला आहे. पण ज्या वेळेला हा वटवृक्ष रोपटं होतं त्यावेळेपासून तुम्हाला आम्ही बघतोय काम करताना या रोपट्याला पाणी घालताना त्याला वाढवताना त्याला फळा फुलाला येताना बघतो त्यावेळेपासून तुम्ही आहे. एका बाजूला हा पदाधिकारी आहे हा पदाधिकारी कुठं ना कुठं तरी मोठा व्हायला नको अशा संकुचित वृत्तीतून काही दगाफटका झालेला आहे असं याच्याबद्दल काय वाटतं का तुम्हाला? नाही आता कसं असतं राजकारणामध्ये एकमेकाबद्दल असूया वाटणं कारण एक एकदा दोन भावामध्ये सुद्धा असूया वाद भांडण असते हा इतिहास आहे. म्हणजे अगदी मोठ्या ह्याच्यात गेलो तर आपल्या इतिहासात आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज बरोबर यांना सुद्धा पाहुण्यांनी दगाबाजी केली. मग इथं तर हे कुठनं आपण वेगळ्या घरात आलेले लोक आहे त्यांना थोडी असूया वाटणं त्यांना थोडं ह्याला एवढं का मोठं लगेच येऊन देणं हा मागत नसताना ह्याला तिकीट का दिलं हे थोडं स्वाभाविक आहे. पण ह्यानं एका विचाराचा घात झाला नाही पाहिजे हे माझं मत आहे. पण ज्यांनी कुणी केलं असेल मला कुणाबद्दल हे करायचं नाही पण ते त्यांचं दुर्दैव आहे कारण मोठ्या मनानं आपण गेलं पाहिजे कारण ही पार्टी अटल बिहारी वाजपेयींची आहे नरेंद्र मोदी यांची आहे अमित भाई शहाची आहे देवेंद्र फडणवीस आहे चंद्रकांत दादांची आहे की हे मोठा विचारानं जगले. म्हणजे ह्यांनी घर परिवार सोडून पक्ष मोठा केला
त्यामुळं आज माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की आपल्या स्वार्थापेक्षा, आपल्या घरातल्या स्वार्थापेक्षा पार्टी मोठी समजून जर काम केलं तर मला वाटतंय की जे आज भारतभर नरेंद्र मोदी यांच्या विचाराचं जे गारुड आहे त्याला आपण कुठेतरी दगा देत फटका केल्यासारखं होईल. म्हणून सगळ्यांनी मोठ्या मनानं, मोठ्या विचारानं काम केलं पाहिजे, असं मला आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं. नाही, एकीकडे बघायला गेलं तर आपल्याला झुकवण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची यंत्रणा कामाला लागली होती. कारण का तर हे जर का निवडून आला, हा पदाधिकारी जर का मोठा झाला तर उद्या ह्यो भल्या भल्याना पाणी पाजेल अशा पद्धतीची एक वेगळी कुठं ना कुठंतरी हे त्यातून दिसून येत होतं. निवडणुकीच्या वेळेमध्ये आम्ही पूर्ण वेळ म्हणजे प्रचारादरम्यान असेल किंवा या दरम्यान असेल पूर्ण गाठीभेटीतून आपलं हे बघत होतो. वातावरण एकतर 10 ते 15 दिवसामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं आणला. निवडणुकीच्या एंड उंबऱ्यावरून आपण म्हणजे विजयाच्या उंबऱ्यावरून आपण खाली उतरावं, एक पाऊल मागे यावं लागलं. हा जो पराभव आहे, या पराभवातून साहेब तुम्ही नेमकं काय शिकलं? मला असं नेहमीच वाटतं की राजकारण हे एक विद्यापीठ आहे, माणसं बघण्याचं, त्यांना समजून घेण्याचं. मग बरेच लोक समोर एक बोलतात आणि लगेच पाठ फिरल्यावर दुसरं बोलतात. हे मी गेली 30 वर्ष बघत आलो. पण अनादी काळापासून म्हणजे चाणक्याच्या काळापासून हे सगळं चालू आहे की हे राजकारणात चालणार. पण ह्यानं मग आपण डिस्टर्ब न होता सातत्यानं काम करत गेलो, एका विचारानं काम करत गेलो तर प्रगल्भता येते. माझं ग्रंथालय आहे, माझं रक्तदान शिबिर आहे, माझी सगळी काम करण्याची पद्धत आध्यात्मिक आहे किंवा सामाजिक आहे. दादांचे सगळे मी ट्रस्ट वगैरे चालवतो. त्यामुळं मनाला समृद्ध करणाऱ्या गोष्टी, आणि रात्री झोपताना ह्याला दाखवतो त्याला दाखवतो, माझंच भलं व्हावं असं न होता सगळ्या समाजाचं भलं व्हावं, सगळ्या समाजाचं हित व्हावं असं मला वाटतंय. त्यामुळं तात्पुरता फायदा की हे काही ते घरी न्यायचं आहे, हे काही ते ओरबडायचं आहे असं कधी डोक्यात नसल्यामुळं भीती काय, उद्या परत दुसरं काम आहे, परत मोठं काम आहे. आत्ता मी जे ह्या 4 भागात फिरताना ज्या कमिटमेंट दिल्या त्यासाठी आजपासून मी लागलो कामाला. त्यामुळं आज ज्या मला करता येणार आहेत दादांच्या माध्यमातून, ज्या ज्या गोष्टी कमिटमेंट ज्या मला पूर्ण करता येत त्यात करणार. आणि मी सगळ्या माझ्या तरुण मित्रांना परत विश्वास देणार आहे, कोल्हापुरातल्या भाजपच्या असतील, महायुतीच्या असतील, की निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये होत राहणार. पण जो राजकारण सोडत नाही, जो विचार सोडत नाही, तो एक दिवस दिसायला मोठा नाही झाला चालेल, पण विचारानं समृद्ध झाला पाहिजे. तो आल्यानं त्या वातावरण सुगंधित झालं पाहिजे. पूर्वी एखाद्या गावामध्ये एक शिक्षक असायचे की कोणीही राजकारणी होते, कोणीही मोठा आला तर ते गुरुजी कुठे आहेत आणि त्या गुरुजींच्या हस्ते पहिला नारळ फोडला जायचा. बरोबर. तर माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण एवढी मोठी त्यागातनं, संघर्षातनं, सामान्य घरातनं मोठी झालेली माणसं बघितली. नरेंद्र मोदींचं उदाहरण आहे. चंद्रकांत दादा किटलीबाईचा मुलगा एवढा मोठा होऊ शकतो, तर आपणही मोठं होऊ शकतो. या भावनेतनं तात्पुरतं राजकारण, सोयीचं राजकारण, गटाचं राजकारण न करता एका विचारांचं राजकारण करून सगळ्या ह्या तरुण बांधवांना मी आजपासनं म्हणजे मी परवापासूनच लागलो, मी सगळ्यांना मी सांगणार आहे की तात्पुरता विचार करू नका, मोठा विचार घेऊन जाऊया. आणि आपल्याकडं इतके मोठे आदर्श जे लांबचे नाहीत, चंद्रकांत दादा आहेत की जे किटलीबाईचा मुलगा, खानापूरच्या 2200 गावाचा मुलगा आज महाराष्ट्राचा महसूल मंत्री होऊ शकतो, PWD मिनिस्टर होऊ शकतो, शेती मिनिस्टर होतो, पुनर्वसन मिनिस्टर होऊ शकतो. आता उच्च व तंत्र शिक्षणच्या माध्यमातून एवढे मोठे निर्णय घेऊ शकतो आणि भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो. आज आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष झाले ते पण असेच सामान्य घरातले आहेत. त्यामुळे इतका आपला मोठा समृद्ध परिवार असताना आपण आपला स्वार्थ, माझ्या घरात ही उमेदवारी मिळाली पाहिजे हा विचार सोडून सगळ्यांनी, म्हणजे जसं मी बाहेर पडलो हे काय फार कौतुक नाही, मी ज्या विचारातून आलो हे केलंच पाहिजे. त्यामुळं सगळ्यांनी मोठं मन दाखवून बाहेर पडलं पाहिजे. परत जे झालं गेलं विसरून, ज्यांनी मदत केली त्यांचा काय दोष आहे, ज्यांनी एवढं मतदान केलं त्यांचा काय दोष आहे, तर त्या मतदानासाठी, त्या लोकांसाठी आपण काम केलं पाहिजे. आणि आपण या सध्या आपण उद्या आपला महापौर होणार आहे, पदाधिकारी होणार आहे, त्यांच्या मागे लागून ही जी भागात आपण त्यावेळी कमिटमेंट दिली ती पूर्ण केली तर पुढच्या 5 वर्षानं आपण असेल किंवा जो कोण आपल्या विचाराचा माणूस असेल त्याच्यासाठी आपण त्या मतदाराच्या दारात जाऊ शकू. म्हणून आपल्या माध्यमातून एक विनंती की सगळ्यांनी
पुन्हा एकदा हे कोल्हापुरातलं वातावरण जे इतके वर्ष कधी सत्ता नव्हती ती आली आहे. हं. त्यामुळे सगळ्यांनी ताकदीनं काम करून कोल्हापूरला समृद्ध करूया, कोल्हापूरला विकसित करूया. कोल्हापुरात विमानतळ यायला लागले, कोल्हापुरात 1100 बेडचं हॉस्पिटल यायला लागले, कोल्हापुरात खंडपीठ आले आणि कोल्हापुरात IT पार्क यावं असा समृद्ध विचार करून आपली पोरं कोल्हापूरची कोल्हापुरात राहतील, आपले तरुण कोल्हापुरात राहतील. या आमच्या बहिणींना, लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आणि खासदार आमदारकीला 33% आरक्षण मिळाले. तर त्यांना हे कसं नीट चालवायचं यासाठी प्रशिक्षण देऊया. त्यानंतर बचत गटांना हे उद्या लाख रुपये मिळणार आहेत, तर नाबार्डकडनं योजना कशा मिळतील असं काम करून पुढच्या 5 वर्षानं पूर्णच्या पूर्ण सीट कशा येतील. नाही मी आलो नाही, मी पडलो, मी रडलो नाही चालला. तरी पण ह्या विचारासाठी तरी काम पण एक स्वभाव गुण असतो माणसाचा की दोष कुणाला देऊ. मग दोष कुणाला द्यायचा. दोष आपण कुठेतरी कमी पडलो, आपण काम करायला कमी पडलो, आपण कुठेतरी आपला विचार रुजवायला कमी पडलो, आपण आपल्या लोकांना विश्वास देऊ शकलो नाही. हा कमीपणा, हा पार्टीचा नाही, हा विचाराचा नाही, हा आपला आहे आणि तो स्वीकारला पाहिजे. प्रत्येक वेळेला सत्ता मिळाली तो करतो, प्रत्येक वेळेला मला तुम्ही मोठं करा मी करतो, नाही झाला. तू मोठा हो, खुदी को कर इतना बुलंद की भगवान भी पूछे की तुझी रजा क्या आहे. अशा पद्धतीनं मला वाटते की आपलं कर्तृत्व, आपलं काम असं पाहिजे की लोकांनी म्हणलं पाहिजे नाही नाही बाबा हा मुलगा करू शकतो. म्हणून माझी सगळ्या माझ्या राजकारणात काम करणाऱ्या बंधू भगिनींना विनंती आहे की अटलजींचा विचार, नरेंद्र मोदींचा विचार, चंद्रकांत दादांचा विचार, देवेंद्र फडणवीसचा विचार, ही माणसं पण आपल्यासारखीच ना. देवेंद्रजी तर नगरसेवकापासून सुरू केलेला प्रवास आहे. त्यांनी नागपूरचं भलं करून दाखवलं आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणात भल्या भल्यांना मागं टाकून आज एक दीपस्तंभ भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस हे नाव इतकं मोठं केलं. ही सगळी उदाहरणं समोर असताना आपण रडलो तर हे आपलं अपयश आहे, हे विचारांचं नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्यांनी जे बाळकडू दिलेत त्या विचारांवर चालून जर आपण नरेंद्र मोदी यांनी जगभर जो आपला डंका वाजवलाय भारताचा, तो आपल्या कोल्हापूरचा सुद्धा मुंबईत जावा एवढा विचार घेऊन काम करावं असं मला वाटतं. खरं बघायला गेलं तर निवडून येणाऱ्या उमेदवाराचं कौतुक आहेच, नाही असं नाही, पण पराभव झालेला जो उमेदवार आहे त्यांना कुठल्याही पद्धतीनं दुःख हे करत कुणाला दोष द्यायचा नाही. म्हणजे तुमच्या बोलण्यातून आता ते सगळ्या गोष्टी जाणवायला लागल्यात आणि ह्या प्रत्येक गोष्टीतून एक काही ना काहीतरी साहेब शिकण्यासारखं आहे. कारण अशा पद्धतीचा विचार घेऊन जाणारा कोल्हापूरमध्ये म्हणजे मी आता बघितलेल्यानुसार कितीतरी उमेदवार पराभव झालेत. काही अपक्ष होते, काही पक्षातून होते, काही जण बंडखोरी केलेली होती, काही जणांना तिकीट डावललेले होते. ज्यांचा पराभव झाला, कारण 81 जणच तिथं जाणार होते, बरोबर, भरलेले 400 जण होते. त्या 400 जणांच्या पैकी एकाच्या देखील डोक्यात असा विचार आला नाही की अशा पद्धतीचा सुद्धा विचार करायला पाहिजे. नाही मला असं नाही वाटत. असेल हा, पण आपल्याला दिसले नसतील, बरोबर. पण सगळ्यांनी असा विचार करावा, असा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन पुढे जायला पाहिजे अशा पद्धतीचं मत राहुल चिकोडे साहेब यांनी मांडलेलं आहे. आणि खरं बघायला गेलं तर माझं जे काय आहे ते पद आलं म्हणून मी काम करणार आहे का, तर नाही. काम इथून मागे पण सुरू होतं, इथून पुढे देखील सुरू होणार. हा फक्त एक पायरी होती आणि त्या पायरीवरून एक पायरी जरी खाली यायला लागला असलं तरी इथून पुढच्या 1000 पायऱ्या आपल्याला ज्या आहेत त्या चढायच्या आहेत आणि त्याच्यासाठी खचून चालणार नाही अशा पद्धतीचं मत राहुल चिकोडे साहेब यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. तुम्हाला हा मुलाखत म्हणजे ही खरं बघायला गेलं तर एका अर्थी राजकीय देखील आहे आणि एका अर्थी आपल्या आयुष्यातील काही गोष्टींवरती विचार करण्यासारखी सुद्धा ही मुलाखत आहे. तुम्हाला ही मुलाखत कशा पद्धतीने वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओचे मी थांबतो. केक्यू न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.